शुद्ध झालं, हवा शुद्ध झाली, प्रदूषण थांबलं, अन्न घरचं झालं आणि माणसं घाबरली. राम 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 हो गया राम 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 भाई को पॉझिटिव्ह राम 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 अरे सगुबाईची गाडी बाहेर निघली वा राम 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 राम. आणि त्या गाठ्याप्रमाणे त्याला न जाणता येत त्याशिवाय जिथं भजन टाकलं तिथे आम्हाला जाता येत. वाचली लोक वाचली हरिपाठ सारखं नामा पडते तत्व नाही असं कधी घडलं. म्हणून हसत जायचं. दुसरा मुद्दा सांगला. तिसरा मुद्दा आज गायकवाड मंडपाली माहिती शिशवानी कीर्तनाला बसले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्षम क्षेत्र निंबेतारा जिल्हा नंदुरबार कार्यक्रमाचे आयोजक संयोजक राष्ट्रीय भागवत धर्म परिषद नंदुरबार कार्यक्रमाचे आयोजक संयोजक चिंतामणी महाराज प्रबंधकर एकनाथ महाराज सदगीर प्रशांत पाटील अजनाड कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजन मंडळ गायक वादक गुणजन मंडळाने गारुडे बिरुडे बेवडे बेवडे उद्या कोणी म्हणा नको म्हणा आपले एवढ्या मोठ्या सप्त्यात पहिलं कौतुक करावं ते पंगत घालणाऱ्यांची. शरीर शुद्ध होतं स्नानानं, मन शुद्ध होतं नामानं, चित्त शुद्ध होतं ध्यानाने आणि धन शुद्ध होतं दानानं. सत्याला 1 रुपया द्या, देव 10,000 देणार. सत्याचा 1 खा, सुपडा 7 होणार. ज्यांनी ज्यांनी पापाचे पैसे कमावले ना नाही झाड झाले फुले माणस झाले भोरे आणि भोगे झाले केले कर्म पूर्व जन्मीचे. देवाला पैसे देता आणि दान चांगल्या ठिकाणी करीता नको तिथे भेटता का. लग्न करायचं ना टोलेच्या बँडवाल्याचा सत्कार करा, आचार्याचा करा, मंडपवाल्याचा करा, माईकवाल्याचा करा, आमच्यासारख्या माणसाचे तुम्ही इतके दरिद्री मोठ्याला कुटीचं लग्न चौकात चोरांना भेटे मागा. बाकीचे काल बांबू तयार का मानव करायचं नाही. गरीबाला द्याल दुप्पट होईल. श्रीमंताच्या लोकांना काय जातं त्यांना काय गरज आहे. तुमच्या घरी कोणताही कार्यक्रम असला महिला मंडळ श्रीमंताच्या बायकांना घरी जेवाय बरोबर नाही. तू येऊच नको खाऊच नको तुला तर मला रोग झाला तू काय खाय त्याच्यापेक्षा भांडी घातल्याने जीव घाला उरलेले तिच्या फाटक्यात बांध होत्या तिच्या पोरांनी खाल्लं तर त्यांच्या गालावर असं तुम्हाला पांढरून भेटेल. गरीबाला मदत करा. श्रीमंताला मदत करण्यात अजिबात मजा नाही. आणि आपल्या लोकांना काय झाली एक वाक्य समजून मग गरीबाची बुटं बांधून जगा, श्रीमंताची बुटं साठवून जगा. आपल्या लोकांना श्रीमंत एखादा मोठा माणूस लग्नाला लागला माणूस तिथं बाप त्या पुरीचं बाप म्हणतो माझी बारवी भेटते ना की मार्च येऊ दे मार्च आजची बँकेची नोटीस ना वसुलीची मग ते डोळे पाणी होती. गरीबाला मदत करा त्याच्यात ते दान सत्कार करीता तिथं नको तिथं करू नका. श्रीमंताला काय माझं हे आमच्या शेतकऱ्याच्या घरात 3-3 मुळे उसाचे थोडी ती शेतकऱ्याची बाई बादली दूध बादली म्हशीचं दूध काढते सर्दी होईल त्याला याची लिप्टन वर जातील लिप्टन खाली म्हणतात त्या डोळ्याला अंधार आहे. अगं बाई तू जगतीच झाला काल जागा मोकळी तर त्याला गुतून फुलं त्याला दुसरी करता येईल
जगूनही नुसती गोळ्या रोज झालं की तू काहीला झोपायचं गोळ्या आहे काही तर गोळ्या झोपल्या पण कधी नाही झोपला काय माणूस आणि कधी ध्यानात येतं मला माना नाही तर नका माणूस जिथं भोग आहे तिथंच रोग आहे मी गाथा सांगतोय मी नाही सांगत भोगे रोगे जोडून या घरी आले का असं नाही झालं ते कोणी उठायचं नाही दान लक्ष्मी दुप्पटच देते म्हणून पहिलं कौतुक करावं ते पंगत घालणारांचं दुसरं कौतुक करावं ते पंक्तीला येणारांचं तुम्ही म्हणाल का पंगत कोणी घालेल जेव्हा माणसं नको आणि पंक्तीला येणाऱ्या याचकाला तुम्ही कमी लेखू नका सप्त्यातलं जे जेवण असतं ते प्रसाद असतो लग्नात जेवण असतं सप्त्यात तुम्ही घरून जरी जेवण आलेला मात्र कार्याच्या दिवशी तरी पण हातावर घेऊन का होईना तो शिकरी घ्यावा तो प्रसाद मी जेवण फुकीरपणाच्या कापाला पाहतो वराती मटण घालणं आता सत्याला नाही खाल्लं पाहिजे कारण तो प्रसाद आहे लग्नात तुमचं जेवण आहे इथं आणि इथला प्रसाद हा नामाची तयार केलेला असतो हा कधी बाधक ठरत नाही देणाऱ्यानं दान श्रद्धेनं दिलं असतं शिजवणाऱ्यानं श्रद्धेनं शिजवलं असतं आणि वाढणारी प्रेमानं वाढतात ठीक आहे सगळे लग्नाची पंगत आहे का ते आणायचे कपडे बांधले तोंड बांधले कुठून डोळे आणले ना ती काय म्हणतात केटर्स काय ते केटकर्स काय म्हणतात ती टोळीच वाढायला चपात्या मुली आणत जेवणार वराड मुळे देवा ना बसले वाघ होती मुली हे जेवण नाही हे आपण साध्या सप्त्यात तिसरं कौतुक करत ते पंक्तीला वाढणाऱ्या पोरांचं सत्य विद्य होते ना महाराज हे पोरांमुळेच होते तरुण मंडळी एकत्र जुनी मंडळी काय करीत नाही ती फक्त चिटकून राहायची नाही तर काय करते पोराने डाळ घेतला का म्हातारं उठलंच हे पोर म्हणलं हे बाय तू बाई वाढे कुठे काय नाही मी बाईच्या गाडी लागून पण लागायचं पहिलं कौतुक करायचं आणि महाराज तरुण एक शक्ती आहे एकत्र आली तर क्रांती आहे हा तरुण काय राहते मागच्या आठवड्यात दाखवले नाही महाराज फक्त तरुण पोरांनी दोन गोष्टी केल्या पाहिजे दारूपासून आणि मटणापासून जर बाजूला राहील तुम्ही जीवनात एक शिक्षित होणार ग्रामपंचायतीला निवडणुकीला तरी बाटलीचा वापर करू नका तुम्ही विकासाचे मुद्दे बिद्दे मांडू नको डॉक्टर घ्यायचे मुद्दे बिद्दे काय नको काहीच मांडू नका तुम्ही फक्त आचरण चांगलं ठेवा अरे याच्यापेक्षा तुम्हाला लोक जास्त मानते तरुण एकत्र आल्यावर शक्ती भाऊ ती काही बोगस गेली का खुटा उठून टाकला काही काहीचा बांधू गेला सुतळी गेली असं विनोद नाही मला थोडस काय झालं त्या गोष्टीला नको ते रूप आलं व्यसनाचं रूप त्याला यायला नको पण ते आलं आणि तरुण पोरं थापटली गेली काही ना ती 15 दिवस फुकट मिळाली ना त्यांची पंचायत झाली आता 2-4 दिवस झाले काहीच नाही आता खिशात गलास ठेवणे येईल तेव्हा धर नाही आता काय आपली आपण करा सोडून हे सीझन मधले व्यसन कुटुंबाला बाधक आहेत हसण्यावरील गोष्टी नेऊ नका तरुण पोरं ह्या 4 वर्षामध्ये बाप मुलाच्या अंत्यविधीला गेलाय लोक विचार करीत नाही अरे 22व्या वर्षी आपल्या कोणाला क्वार्टर शोधते का आपण माणसं कोणी खानदान घराण्याची माणसं आहे आपण 96 पुढे येत आपण शिवाजी संभाजीच्या रक्ताची माणसं का भांगार होणार आहे का भावनाटा सगळं 70,000ची गाडी लोक धाग्यापुढे लावून देवळा दुसऱ्यासारखे धाग्यात कशा करू ह्याला लाज बीज नाही वाटत काय आपल्याला शोधत क्वार्टर पेन आपल्याला शोधत आपल्याला शोधत पण माणसं कोण आहे वाघ ठरला होता संभाजीने त्या राज्याची माणसं आहे कोणीतरी आपल्याला 15ची बांधायची म्हणून त्याच्या मागे गेल भर बोंबलं ते नाही लाज नाही वाटत तुम्ही इकली का कोणाला लाज 17ला ना ठरला क्वार्टर पेन हरवणे बापाची स्टेज सोडून 1-1.5 महिना जगून पाहा ना मग कळलं चला 1000 रुपये रोज कमवून 500 रुपये
अरे मिशी फुटली नाही नाव का तुला मिशी बेशर्म नाही हृदय घेऊन झालं काय काय हृदयाला रोग झाला टेन्शन काय तिने मला डायबिटा शब्द दिला त्याच्यामुळे माझ्या हृदयाच्या वेदना असह्य झाल्या हृदयाला माझा छेद गेला छेद पोटाला हवेत पावा काय हृदयाला छेद गेला तर हे दरिद्री हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं अरे हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं आपण इतके नादान नाही एवढं सुंदर हृदय कुणाला पागाले का शंभर पुरीसाठी मरत होता तरी खोकडानं एक 17,000 चैन उघडी पुढे बसत येडे बाबडी मुरी तुरी तुरी तुरीला रोग का म्हणाला आणि ह्या याच्यामुळं संवाद संपलाय ना संवाद तुमच्या मनामधलं कोणतंही दुःख असेल तुम्ही कुणापाशी तरी प्रगट करा त्याचा पावर कमी होतो आणि हे नालायक काय करते एकटेच बसत आहेत येडे बाबडी मुरी तुरी कपाशी बरं वाचित ते काय शिवजामन आहे मोकळे इकडे आहे माझं शिवगावन म्हणजे मोकळे इकायचं ते फूल करायचं काय आणि बोलायच्या पद्धतीत इतक्या भावडत हॅलो कुठे नदी वळी जोलतो येतो काय फोन वापरत काय ते फोन आणि बोलायच्या पद्धती इतक्या बिंडोकांना 4 पद्धती आहेत अरे नाही बोलतो बंद करतो काय फार हवा चाली मागतो पुरा आता मला माझ्या 4 पद्धती किती भारी आहेत इकडे लावा काय तुमचा विश्वास बसणार नाही पोरांनो हे मी केवढ्याचा मोबाईल घेऊ शकतो पोरांनो लाख म्हणजे काय किरकोळ आहे लाख म्हणजे माझं 2 दिवसात लॉकडाऊन नसतं आता का असं का विनोदाचा भाग सोडा म्हणून माझा 2300 रुपयाचा मोबाईल त्याला घेऊन 4 वर्ष अजून बिघडला नाही त्याला मी 5-6 दिवसातून एकदा चार्जिंग करतो त्याला 1200 रुपये खर्च आहे वर्षाला हिशोबशीर काम 4 वेळा कार्ड टाकायचं तो सेकंदावर लावेल तुम्ही माझ्याशी एकच सेकंद बोलला येस नो उलट मला युट्यूब नाही मला फेसबुक नाही झोपत नाही हे काय काय गेलं फोन आला गोवा सुरू घेऊन गेलो तू बोलत काय एक तर मोटर चालू करायला गेला कांडी लावायची होती वाक्यात रोप उपटून ठेवलं आणि खोक्याजवळ गेला फोन आला मोटर बंद चालू न करता आला तसं खोक्याजवळ वाक्यात आलं तर पाणीच पुढे परत गेला तर लाईट गेली पैसे भरून दिले फार भरमिष्ट झाले मोबाईल लोक काय ती कोणी काढलंय का आणि पोरग रडायला का आई खुशी नव्हती मोबाईल बघतो बाप नुसता पोरला म्हणा आणि मला इकडे करायला जायचं बैलाला पाणी पाहत आता 18 वर्षाचा सांगते त्याला काय रोग झाला ही म्हणती त्याला जमन नाही तू का आला देवाला सोडायचं त्याला पाहिलं बँडवाल्याला काम येतो तू म्हणते त्याला जमन आणि उलटी बोला म्हणते तू नको सोडून त्याचा तो सोडील कोण बाप त्याला पहिलं पाळायची हौस आहे त्याची जीव दे तू नको तुला टाका
वर 10 रुपयाला बापानं आणलं काही म्हणलं कुठं काय देतोय मानून ठुजा एक ब्रँडी घरात बीसी नाश्ता म्हणून देत जाय त्याला जग सुधाराय निघाली तू जिला सुन नाही तिथं लय टाकाय कळलं ना तुला जिनं भावाची केली ती तिथं अशी जिरली ती 1.5 महिना अगोदर तरी ती प्रस्ताव कवाय प्रस्ताव अरे तुमच्या काचा पाय आमच्या दिंड्या बंद झाल्या विनोदाचा भाग सोडा काही सगळ्या मंडळीला धन्यवाद आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात तुम्ही मला आतापर्यंत चाललं काय आतापर्यंत 3च गोष्टी झाल्यात आपण कुणाचं आहे चिंता करायची नाही आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात पुन्हा एकदा तरुण मंडळाला भजी मंडळाला गायक वादकांना महिला बचत गट महिला तरुण मंडळ सगळ्यांना धन्यवाद कीर्तनाला सुरुवात आजच्या कीर्तनात आपण एकच शब्द शिकणार आहे व्हॉट इज द डेफिनेशन म्हणजे कपाळ म्हणजे काय का त्या कपाळ म्हणजे काय एवढं संपलं की कीर्तन संपलं मग त्याला सुरुवात या जगात फायनल ऐकायचा टच मध्ये राहायचं 7 प्रकारची लोक आहेत 7 स्वार्थी 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 परार्थी स्वार्थही नाही परार्थही नाही आणि निवळ परार्थी 4 सांगतो पुन्हा 3 सांगतो एक वर्ग नुसता स्वार्थी आहे फक्त मला डेअरी मला सोसायटी मला अंगणवाडी मला माई येईन उपसरपंच मा येईन चेअरमन बाकीचं वारा मिळाला बांबू फक्त स्वार्थ दुसरा वर्ग आहे स्वार्थही नाही आणि परार्थही नाही फक्त नीट होऊन द्यायचं नाही इच्छू नसता ठणका माळघात पिकल का ठणका एक वर्ग निमा स्वार्थ निमा परार्थ उदाहरणार्थ गाय चारा खाणे स्वार्थ दूध देणे परार्थ नदी सागराला मिळणे स्वार्थ जाताना सगळ्यांना पावन करणं परार्थ आणि 12वा 4था प्रकार आहे निव्वळ परार्थी 12वा अध्याय का थंडावया घाव घाली का लावणी जयंती केली ज्याने झाड लावलं त्याने जरी फटका आणला तरी त्याला सावली देतात त्यांची त्या वर्गात एकच वर्ग म्हणतो संत स्वार्थी परार्थी स्वार्थी परार्थी स्वार्थही नाही आणि परार्थ नाही आणि रजगुणी तमगुणी आणि सत्वगुणी असे 7 प्रकारची लोक आहेत या 7 प्रकारच्या लोकांमध्ये आमच्यामध्ये 5 प्रकारची लोक आहेत संप्रदाय एक जंत 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 सगळं पुकार जंत जंत म्हणजे काय साखर खाणाऱ्या माणसाच्या आकडे जंत वाटत त्या वाढला त्याला फायदा नाही आणि ज्याच्या आकड्यात वाढला त्याला फायदा नाही तसं समाजात एक वर्ग आहे येताना आईला त्रास शाळेत मुलीला त्रास लगीन केलं सासरवाडीला त्रास मेला कावड्याला त्रास जंत दुसरा वर्ग आहे जंत पहिला वर्ग दुसरा वर्ग पंत पंतामध्ये 2 प्रकार आहेत धनवंत ज्ञानवंत धनवंत म्हणजे संपत्ती मोका वर्गणीला गेले तरुण मंडळी कोटीचा 7 कोटीचा बंगला कुत्र्याला बिस्किट बापाला तुझ्याचा मग वाळून खायचं पण कुत्र्याला बिस्किट पार्टी तगडी होती या फार मोठं येत नाही काढलं तुम्ही गावात मी ऐकतो पहिल्या रात्रीच कस ऐकतो कसं पहिल्या चांगलं ऐकू येत तयारी चांगली वर्गाने भरपूर देतात ना लोक सगळ्या पाटल्याने काय केलं रामभाऊ पाटल्याने काय केलं 20,000 फक्त आपल्याला 2100 रुपये अरे ना नाही का दागाला पेटवलं तर श्राद्धापर्यंत दोन्ही घरी एवढी कमावली देवाला दे ना 2100 दिले जेवायला 1100 माणसं घेऊ ना आणि 3200 त्याच्यातला चोरून नेल्या का आला धर्मा ज्ञान संपत्ती उपयोग काय करतात संपत्ती दानानच दुप्पट होते हे आमचे शेतकरी वर्ग गरीबाची माणसं वर्गणी बोलवत नाही 100 रुपये आमची शेतकरीची बाई नवऱ्याला सांगितले देवाला तर आले का 5-50 रुपये देवाला देऊन टाका देवाला काम ठीक आहे ईश्वर नसतो त्यांच्याकडे तुमच्या असतील तेवढे देऊन टाका आपल्याला काय देव पाहू आपण बाजाराचं पुढच्या आठवड्यात पाहू पण आता देवाचं काम आहे देऊन टाका गरीबच होत नाही श्रीमंत अख्ख्या गावाची माहिती काढला काला कोणचा आहे काला
काल यायचं ना त्याला काल करायचं कालेचं कीर्तन करायला काय माहिती आज आमच्या गावात कालेचं कीर्तन त्याच्याकडे फोन म्हणतो यांनी फार मोठं नियोजन केलं दहाव्याच्या भाषणासारखं दहाव्यात भाषण काय करतो माहिती करतो त्यांची दुःखद निधन झाले आता निधन आनंदच होते का काही बोलायला काही अर्थ काय पिढे खाऊन मिळाला आणि त्यांना आपल्या खूप जाऊन 10 दिवस ते गेलेच नाही महाराज ते आपण मेले बांधून ती पडेल होते ते गाव गेले आपण उलटे आवडले सुतळीनं म्हणून तर आपल्याकडे माणूस मेलो मागून असं करतात वारं घालतात गंगूती केली निघा गावाची वाट लावली निघा निघा तो मेलेला म्हणतो कस काय जाऊ बारक्यावाला म्हणतो माय मागे कस काय जातो तो म्हणला तू दिसला पाहिजे ना म्हणला बारक्यात धोका केलाय घोरा तो म्हणला मग भूक लागली मग म्हणला भात भूक लागली मग म्हणजे काय लबाड्या हातात लोक भाषणात आणि ते दहाव्याच्या भाषणाला आहे ना दहाव्याचं भाषण म्हणजे किंवा खोटं भाषण तो कसाही बरोबर चांगलाच म्हणायची पाहिजे की ना तो येणं समजून मिळाला तरी आपण म्हणायचं त्यांची आमचे फार जवळचे एक बाबूराव नावाचा माणूस मिळाला म्हणजे बाबूरावाची बायको मिळली आणि बाबूराव चटणी करून बसत होतो पुढं ते भाषण करणार थांबवलं त्याला कोण मिळालं येतात तो पैसे करावा ना आलं बोर्ड मध्ये बाबूराव जाऊन 10 दिवस झाले आणि बाबूरावचे आमचे फार जवळचे बाबूरावच्या गाण्यानं गावामध्ये जी पोकळी निर्माण झाली शब्द तो कुठून वाचित काय कळाला ती पोकळी कधी भरून निघेल भरतो गेला तर बाबूराव खालून त्याच्यातच पाहत राहिला बाबूराव म्हणला माझ्या बायकोचा नाव आहे म्हणून सोडलं तुला नाही तर तुला उचलून नापास करतं नालाय का मी व्हॉट्सअपला टाकले बायको पाहिजे तू म्हणतो असं झालं विनोदाचा भाग सोडा गुरुराजचं ध्यानात ठेवा संत पंत धनवंत ज्ञानवंत महंत पण शेवटची व्याख्या आहे संत जे जगले जगासाठी जगतील जगासाठी जगतात जगासाठी त्यांना संत म्हणतात आपला 14वा अध्याय सांगतोय आत्मज्ञानाने चोखली ती माझी ते माझे संत आहे ते संत आहे संत पंत वंत धनवंत ज्ञानवंत महंत संत जिथं तुम्ही जाल तिथं कपाळ शब्द शिकायचा कपाळ म्हणजे ह्या शरीराचा भाग नाही कपाळ म्हणजे काय त्याला 2 अर्थ आहेत एक लौकिक अर्थ आहे आणि एक आध्यात्मिक अर्थ आहे आणि एक परमार्थिक अर्थ आहे एखाद्याला 1 रुपया सापडला ते 1 रुपयाचं त्याने तिकीट घेतलं 1 रुपयाचं 1 लाख रुपयाचं लॉटरीचं तिकीट घेतलं त्याला 1 लाख रुपयामध्ये 1 रुपयामध्ये 1 लाख रुपये लागले त्यानं 1 रुपयाला तिकीट घेतलं आणि त्या तिकिटामध्ये त्याला 1 लाख रुपये लागले पण ते तिकीट हरवलं याचा अर्थ असा त्याच्या नशिबात ते नव्हते त्याच्या प्रारंभात नव्हते कपाळ म्हणजे नशीब कपाळ म्हणजे प्रारंभ आणि कपाळ म्हणजे अदृष्ट हा एक पहिला भाग दुसरा भाग असा होता पहिला म्हणजे पूर्वी श्री बाळांत झाली की 5 दिवस बाळ कोणाला दाखवत नव्हते दाखवू नये असा नियम आहे त्याच्या बापाला सुद्धा दाखवू नये दाखवू नये आणि 5वीच्या दिवशी ते बाळ खाटीच्या खाली घेऊन त्याला पांढऱ्या कपड्याने झाकून ठेवून पूजा करायची आपण त्याला 5वी मानायची आणि 5वीला अशी ओवी आहे 18 नंबर 18 ओवी नंबर 100 बिहारच्या गाव आलिया जन्ममूर्तीच्या 16 नाम म्हणून आहे धनंजया जयपरी आणि 18 ओवी नंबर 101 लला तिथे लिहिले ते काही केल्यामुळे पूर्वी त्या मुलाच्या कपडावर सटवी यायला यायची आता हे 15-20 वर्षापासून सटवी येत नाही
सटलेले बंद करून टाकले कारण आता सगळ्या बाया बाळती म्हणते दवाखान्यात औषधाचे वाचन सटली मग या पोराचं कोपळ कोण येतं हे नर्स फिरसे ना त्यांना पांढऱ्या कपड्यावाले आणि माना नाही त्यांना दमाना तुमचा जन्म तिथं होणार तिथं होणार तुमचं लग्न तिथं होणार तिथं होणार आणि तुमचं मरण जेव्हा येणार तेव्हा अशी काही डोके नाही वापरायची गपचीप राह काय माणसं म्हणते तू एखाद्या मोरते एकादशीला मरून येतो सोमवारी मोड त्याला तसं नाही असं नाही मरण जेव्हा येणार तेव्हा त्याला त्याची मोबाईल नाही चालत काही लोकांनी म्हणतो त्याच्यामुळे दिल्ली लोक व्हायचो मोठा होता असं नसतं मरण्याला आठी आहेत सांगू टाकू एका मिनिटात माणसाचा मृत्यू दिवसात झालेला असावा शुक्ल पक्ष असावं उत्तरायण असावं मरताना इंद्रिय टवटवीत असावं शरीराचं तापमान समान असावं आणि त्या ठराविक प्रतिष्ठा असावं 8व्या अध्यायातल्या 24व्या श्लोकातले हे वग आहे असं कोणी काही म्हणाल बुवा याची बोगसगिरी नाही चालत काही माणसं म्हणले बुवा तो एखादा शिकायला मोडते तो तसा सोमवारी बोंबीलच खात होता काय त्याच्या मनात फरक पडत काय म्हणतात तो स्वर्गात गेला स्वर्गात काय टापा आण नका स्वर्गात काय येत नाही तुम्हाला सांगितलं असतं पण अजून मी गेलो नाही जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीत होतो मला खालून निघायचं अरे असं तुम्ही मेल्याचं कळलं ज्याला कळलं त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे हा स्वर्ग आहे सटवी द्यायला येत असते महिन्यामध्ये त्या दिवशीच्या माझ्याच्या जवळ दिवा लावायचा कणकीचा आणि कणकीचा देवाला सटवी द्यायला येते हाच प्रश्न रावणानं विचारला होता सटवीला सटवी रस्त्याने फिरत असताना रावण तिला भेटला आणि रावण माणूस श्रीमंत रावण विचारलं तू का ग बोंबलं देणं ती म्हणजे मला का नाही तू यासारखी मोकळी नाही तू म्हणली तू काम काय करते सटवी म्हणली श्री बाळांत झाली तर त्या बाळाच्या कपड्यावर लिहायला मला जावं लागतं आणि ते माझं काम आहे हा फुगी गेली हा मला मायापुरीच्या कपड्यावर काय लिहायचं रावणाला पोरगी होती रावणाला त्याने विचारलं तू काय लिहिलं मायापुरीच्या कपड्यावर तिने सांगितलं भांग्या तुझी मुलगी तुझ्या घरी संडास साफ करणाऱ्या येणाऱ्या भांग्याच्या मुलाला जाणार आहे तू तुला जावाय म्हणा असं मेले बिघडलं रावण ही पैशावाली माणसं यार का राहते पैसा म्हणून बोकांडी घ्यावं लागत त्याला काय वांग कळत काय त्यांना सोमवार हे का एकादश हे का महाल हे काय डोळे लाल पण आपण ते दान सुरे म्हणून ते दान सुटते तिकडे ते केव्हा काढायचं ना आपल्या ठोकी ते काय दान सुर त्याला झाकली 1.25 लाखाची खरेची मी आई यायच्या घरात काय सोमवार हे काय ही पैशावाली माणसं काय नसतं मला उलट्या गरीबाच्या झोपडीमध्ये कालवणाला तेल नाही पण तुळशीला देव आहे कालवणाला तेल थोडं कमी आहे पण तुळशीचं थोडा वेळ का होईल पण यांनी बंद करून तेल नाही ना परिस्थिती आहे सावर पाऊस या दलितरीच नाही हे नाही काय श्रीमंत माणसं परमार्थाच्या बाबतीत बजेट मध्येच नसतात तिथं ते पैशामुळे आपण त्याच्या स्थितीत प्रज्वलन पेटवलं त्यांनी लय घर पेटवलेला ते नाही श्रीमंतांची माणसं म्हातारे मला जेवढी गावात घरी श्रीमंत माणसं आहे ना यांच्या म्हाताऱ्यांना घरी का नाही लई तरी सकाळी धाकेपूर्व सगळा गरीबाचा अभ्याला बा हात्याच्या बाबतीत बसेल तरी आणि जेव्हा कोणता पाहिजे गरीबाचा सुताराचा नाव द्यायचा आणि त्यांनी याला म्हणायचं दादा चहा घेतो का लाजही नाही आणि चहा घ्यायला भेटतो तो जीसीपी घेतला आपल्या पोराने का तुला खड्डा घ्यायला घेतो का नाही गरीब माणसं राहते गरीब दान सुद्धा तुम्हाला हो आमच्याकडं ओवी एक पूर्वी शेतकऱ्याची बाई भाकरी करायला लागली तर पिठाचा पहिला थोडा गोळा अग्नी टाकायची का अग्नी देवता प्रसन्न काय हुशार होती आणि भाकरी करताना अर्धी भाकर का होईल पण ती करायला लगेच द्यायची का विडणूक गेली स्थिती जाय सकल सुकृत संपत्ती ओवी पाठ नव्हती पण दान धर्म होता ठीक आहे दरवाजा अरे 9 वर्षांनी होती बाई आमची शेतकरीची बाई बांगला गेले आम्ही काट्या तोडायची रस्ते करायला सरपणाच्या एखादा माणूस की बाई पहिली त्याला भाऊ काय रे पहिला लक्षात काय होता भाऊ या शब्दात समोरच्या माणसाचा मला पापच नाही भाऊ काय रे तुम्हाला आपल्याला मुलगी करायची तुमच्या शहरात मुलगी द्यायची करायची आपल्याला माहिती काढायला लागतो काय म्हणे माहिती म्हातारी भाऊ त्यांचं आमचं जाणं नाही बोलत फिरत नाही आम्ही पण माणसं सो नाही
काय माणसं आम्ही जाती नाही बोलती नाही आपलं पटत नाही पण माणसं सोने पुरीला बाकी नाव ठेवायला लागा नाही जर नशिबात तुला जमलं ना बोर लक्ष्मीचे आता विचारा आता फक्त इतर आम्हाला तुमच्या शरीराची पूर्वी करायची ती तिथं माझ्या प्रसंग काळी मिळत होती नामाशी भजनापासून दूर गेल्यामुळे दुःखी आहे सत्य नाही तर असं रावणाला लगेच 2-4 कार्यकर्त्यांना असायचं इकडे या हित होतो आपण तुम्ही नाही काळजी करायचं काय पुढे जाऊ रावण साहेब इकडे या 1 कोटी रुपये पैसे घ्या नळ्या खा गाणे बिणे ऐका त्याचा गेम का 1 कोटी मीटर पेले निष्ठावंत कार्यकर्ते आणि गेले यांनी काय केलं त्याला मारून टाकायला नदीला रावणाचा जावाई होऊ नये म्हणून ती नदीला नेलं नाही त्याच्या पायाचा तोडला आणि ते दिलं पाण्यात टाकून यायला वाटतं ते मेलं पण ते गेलं वाहून गाठाय मग गाठाय त्याला देवरा खेळया त्याला कोण मारतं ते वाहून ते आरातल्या का झाडाला त्या नगरीचा मेलता राजा त्या नगरीचा नियम असा होता जो सकाळी सापडतो राजा ते दिवस सुट्टाच सापडला राजा झाला मग रावणाच्या पुरीला पाहुणे पाहायला यायला लागले पूर्वी असं होतं महिना म्हणलं मुलीचं लग्न बाप जमायचा असा नियम होता आता बापान फक्त तुरा काढायचं लॉन्च मध्ये लपड जुनच जेवण करा उभ्यानं जेव्हा रावणाच्या पुढलं पाहुणे पाहिजे जमलं ना रावणाला लगेच कोणी नाही केलं त्यानं त्या गणपत संस्था काढली दिशी लावला बापट्यांना भीती बांधली मग यावला दिवस पूर्वी लग्नात फक्त पुरुष नाचायचे आता गुड्डी नाचती गुड्डी गुड्डीची आई पाहते गुड्डीची आई गुड्डी काय नाही गुड्डी ताल धरती गुड्डीला जरा गड्ड्या घेऊन पळून जाईल लग्न झालं रावणाच्या पुरीचं लग्न झाल्यानंतर रावणच्या सखीला माझी राजा सखी म्हणली येडण करू त्याचा जरा बुट करून पाय त्याचा पाय खरं चांगला काय
म्हणजे प्रार्थ, कपाळ म्हणजे अदृष्ट आणि कपाळ म्हणजे तुमच्या कपाळावर सटवीनं जे लिहिलं आहे ते काही केल्यानंतर चुकणार नाही. पण चुक्यांना विशेष तो लाभ सुके शेऊ हात हात काय जगात खरं आहे का हे तुम्ही नगन कमावले काय मागच्याला गेले आपण पाणी मारू मारू कापू शिकला आपल्यापर्यंत पाहिजे कुठं होई केली काय आपला पण आपल्याला विचारते काय केले मी आता आपण केलं तर सांगा मला मारली झक नाही आता काय करेल काय यावला लगेच होती कोणी महाराज सांगते मी काहीच नाही ना महाराज गाथा सांगतोय शक्तिकाचे काम आता थोडं मागे जाऊ आपण तुम्हाला माग म्हणजे पुढं सकाळचीच करू कपाळच सांगायचं बघते तुम्हाला आता अजून एक अर्थ राहिला कपाळाचा नशीब कपाळ प्रार्थ कपाळ सटवीनं लिहिलंय हे चुकत नाही नाही त्याला पुरावा असा आठवला नवशी स्वर्गाधिपती झाल्यापर्यंत तो राठी बांधवला आणि भूषण लावला तिथं सुटका नाही त्याला जायच ते बोलावंच लागेल फक्त बाबाजी चैतन्य भेटल्यानंतर जी किमया झाली तर वैकुंठ गमनापर्यंत त्या तोडीचा दुसरा महात्मा झाला नाही विशेष तो लाभ संत समाज छळला तो विषय बाजूला आहे गाथा लोकांनी पाणी टाकलं ह्या गोष्टीला किंमत देण्यासारखं काही नाही पण जगातली पहिली क्रांती झाली का वैकुंठ गमन झालं हा संशोधन आहे आता पाण्यात टाकलं ह्या गोष्टी सांगत काही मजा नाही पंबाजीनं मारलं ह्या गोष्टी नाही ते फळ आपणही त्या प्रमाणात आजही आपल्याला चांगल्या वागणाऱ्याला त्रास आहे सत्ता करायला वरेणी गोळा करायला नियोजन करायला त्रास होतो ती काळ आलंय म्हणजे रामेश्वर भट्टाने काही वंश ठेवलेत अजून तो काय
खाली खटिंग मिळाला नाही तो. त्याला आडनाव बदलून तो तुझ्या गावात तो वाद नाही. परंतु जगातली पहिली क्रांती बाबाजी टेकेने भेटल्यानंतर वैकुंठ गमनाची चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अमर राहिली. हे घडलं कशामुळं? बाबाजी आपले सांगितले. पहिली गोष्ट लोकांनी याला म्हणले म्हणू दे जाऊ द्या, म्हणू द्या जाऊ द्या. लोकांनी थोडी शेण टाकलं टाकू द्या जाऊ द्या. संन्यासाची पोरं म्हणली म्हणू द्या. पण जगातली पहिली संजीवन समाधी त्या थोडीची झाली नाही. विशेष तो लाभ आणि तो लाभ गहिणी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा साहेब आणि मी सुपकट नाही बोललो. मद हृदयी सद्गुरु जेणे टाळिलो हा संसार. आणि मग जगाला सांगितलं 12व्या त्यात काय समर्थाची कांता पोरांना विशेष लाभ. आता हे 2-3 महाराजांच्या मंडळीचं आलं डोक्यात. तुमच्या गावच्या अण्णाळ्याचे महाराज असतील हे तरुण मंडळांच्या डोक्यात आलं. पण अख्ख्या परिसराला लाभ झाला. अख्ख्या 7 दिवस आता भागवत कथा आहे, कीर्तन आहे, लाभ झाला, मानसिक समाधान झालं आणि पुण्यात भर पडली. नाही तर 30 कोंबडी तेच अंडर होतच चालते. मग त्यांच्या घरी कोंबड्या त्यांच्या घरी हरिपाठ नाही. उठला घर कोंबडी पाय लई वाईट अवस्था आहे महाराज. लोक फक्त कडक कपडे घालून त्यात नाही तर लोक संपली महाराज संपली. याला भजनच काय लाभ तो विशेष सांगितलं. मग आता प्रश्न असा पडला संतती संगत भेटली तर तुम्हाला कर्मातूनही सुटका होईल. कारण कपाळ या संगत कर्म परत चौथा भाग आणि कर्माच्या तडक्यातून कोणी सुटत नाही. उगाच टापा नाही आणायचा. तो साधू होता उगाच नाही. एकच कर्म कळत न कळत घडलं. एकच कर्म न कळत स्वप्नात सुद्धा नव्हतं. तो बाण श्रावण बाळाच्या आई वडिलाला लागेल स्वप्नात सुद्धा नव्हतं. आणि ते जाणून बुजून भेटलेलं कर्म नाही. पण त्याचं फळ मुलाबाळांनी भोगलं. काय तसं कर्म माहित होतं का? त्यांनी सुपारी घेतली न कळत पाहते. पण इकडं जाणून बुजून पाप द्यावे कंसाने. 3 माणसं जगात वाकले नाहीत खाली. 1 रावण, 2 दुर्योधन आणि 3 कंस. हे 3 पट्टे आयुष्यात कधी वाकले नाही. अशी मेले 3च्या 3 मी टपरीला नाव नाही राहिलं. सांगा मला कुठं महाराष्ट्रात वाचलं का तुम्ही कुठं दुर्योधन पांचटाळ दुःशासन का? अरे बाबा का ढाबा आहे पण दुःशासन का नाही. हा विनोद नाही महाराज. माझं काय ठरलं अहंकार वाढत गेला आणि कर्म चुकीचं झालं. अहंकार वाढत गेला आणि कर्म चुकीचं. कर्मीचं चुकीच्या कर्माचं फळ मिळालं पण प्रारब्ध बलवंत होतं म्हणून रामाच्या हातात मरण आलं. काही काही गोष्टी नुसत्या पोथ्या वाचून काय म्हणतो सारखं वाची काय वाचतो तुम्हाला दिवसभर 3च पानं वाचा पण ते जुळवा. किती मार्मिक आहे. विशेष लाभ झाला. राम भेटला. अहो जगामध्ये काय आई झाल्यात महाराज, काय आया झाल्यात महाराज. एकच आई जगात अशी झाली का जिच्या मांडीवर कृष्ण खेळला. काय आई असेल ती का त्या आईची मांडी किती पवित्र असेल का त्या मांडीवर जगाचा बाप खेळला. आणि ते स्तन किती भाग्यवान असेल का त्या स्तनाला गोपाल कृष्णाचं तोंड लागलं. काय भाड्या असतील महाराज. काय होऊन गेली महाराज. जगाच्या बापानं तिचा पाय हातात धरला. काय जिजाबाईचा पाय असेल तुमच्या पायाबद्दल न बोललेलं. ज्या घराला लागलं त्या घरच्या मालकालाच माहिती फक्त तुमच्या पायाचा इतिहास. महाराज काय भाग्यवान पाय असेल देवाने हातात धरायचं. काय महाराज आपलं थोबाड रामकृष्णाने म्हणून आणि त्या माऊलीचा पाय देवाने झाला. का तरी सांगला याच्यावर फटाफट त्यांना गावाची जाऊ. देव पोतवलं करायचे आणि जिजाबाईच्या पायाला चोळायचे. कशाला माहिती का? जिजाबाईच्या पायाची धूळ देवाच्या जिभेला लागावी इच्छा होती.
होते महाराज, पण विशेष तो लाभ, अरे तुकारामाची सेवा केली म्हणून जिजाबाईचा पाय देवाने लागला. असं आपले पाय देव बुद्धानं धरला आपला पाय, आमच्याला बुद्धानं गहू चोराय गेला दुसऱ्याची आणि मुंगसानं घोडावले करेल होते, त्याच्यात पाय होता, मला बुद्धानं धरला पाय. आपल्या पायाचं काय सांगा, तुझी या नामाचा महिमा तुझं कळे नाही क्षमा विशेष तुला. पण आता एक मुद्दा मला मानायचा आहे, कर्मातून जरी तुम्ही सुटत नसाल पण संतांची कृपा झाली तर भार कमी होऊ शकतो हे निश्चित. आता एक पोर आहे ना, तुम्ही दारुडे बिरुडे, तुम्ही आमच्या तालमीत आले ना, श्रीमंत नाही म्हणा पण सुखी म्हणा, तुम्ही आमच्या टोळीत या, बस झाला. ते बावळ्यासारखे कोणाचा फोटो पाहत बसायचे बघा, तुम्ही आमच्या टोळीत या. अरे शेतकऱ्याचे बच्चे तुम्ही, वाघाची पिले तुम्ही अशी शाळपटवानी वाघाचा का वगैरे. शेतकरी वर्ग ध्यानात ठेवा, मी स्वतः शेतकरी चांगला, 8 महिने करून पाहिजे, काही उपयोग नाही. हेच खरंय. काही नाही रे बाबा, काळा पडलो तुम्ही 8 महिन्यात, अगोदरच काळा, त्याच्यात काळा पडलो, या महिन्यात थोडं चमकायला लागलो. विनोद नाही महाराज, मी तुमचं तुम्हाला बोललंच पाहिजे, तुम्ही आमची निमत तरी ऐकलं पाहिजे. आमची कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही, तुमचा मुलगा म्हणून ऐका. ते थोडस कामाला वाईट आहे पण सत्य आहे. माझ्या कीर्तनात एक दोष मला मान्य आहे की मी डायरेक्ट खरं बोलतो, मी त्याची फळं भोगितो पण खरं बोलतो. आणि मी बोलत ते खरं होतं त्याला मी काय करू. पण हे मुद्दे काळाची, शेतकऱ्यांना थोडं पाया पडून सांगतो, शेती ही निसर्गाधीन झाली. मी स्वतः शेतकरी, आता शेतकऱ्यांना शेतीला थोडासा साईड बिझनेस केला पाहिजे. आता नाही जमणार ते, मग तुरीवरच पुरीचे लग्न, तुरीवरच शाळा, हे जमणार नाही. त्याला शेळ्या पाळा, कोंबड्या पाळा, पोट भरण्याचं किराणा आणि भाजीपाला जर वरच्यावर सुटला तर शेतकरी वाचेल. त्याला ते साईड बिझनेस करा. शेतकऱ्याच्या पोरांनी मी जरा गमेंडीत कामं केले पाहिजे. गाडी का ना, फुल ठीक आहे ना, बोंबलं दिलं का ना गो, म्हशी बाजारात 150 रुपये म्हशी, कोणत्याही ऋतूत म्हशीला केस आहे असं काय, म्हैस तर काय पॉझिटिव्ह निघली नाही. 2 भेटल्या 300 खुश, विनोद नाही हा. पण एक सांगतो पोरांनो, 10 रुपये अशी कमवा, कुणाकडे चहा पिण्यासाठी कुणाच्या तोंडाचा पाहिजे गरज नाही, आपण लागेल तर आपल्याला पैसे तुम्ही कमा. आपल्याला चहा प्यायचा ना, आता सध्या उसाचा रसाचा सीझन आहे, आपल्याला प्यायचा ना, 50 रुपये कमवा ना, 20 रुपयाचा रस प्यायला काय हरकत. पण कुणाकडे तरी मागायचे. आपल्या आई बापाने आपल्याला हेच शिकवलं बरोबर. हा शेतकरी वर्ग आहे ना, या बिचाऱ्या मावले आहेत ना, यांनी पोरांना बंगले नाही बांधले, यांनी पोरांना ट्रॅक्टर नाही घेतले, यांनी पोरांना JCB नाही घेतले, पण यांनी पोरं वाघासारखी जगायची शिकवली. जाऊ द्या, आपली आई 9 साडीची होती, तिथे डोक्याला तेल नव्हते, तिच्या पायात चप्पल नव्हती, सोडून द्या, गरिबीच होती बिचारीची. पण तिने आपल्याला गरीब राहायचं नाही शिकवलं, तिने आपल्याला स्वाभिमानानं जगायला शिकवलं. आता हे पोरांच्या अंगात कपडे घ्यायच्या आपल्याला होते का, काय केसन काय पोरं झाले होतं आपल्याला, होतं आपल्याला. अरे आपल्याला शाळेत घातलं तर गुरुजीला भ्या वाटत होतं, बघा स्वतःला कडी घ्यावा का नाही, मग गुरुजी म्हणायचा. मग गुरुजी म्हणायचा आपल्या बापाला इतका मोठा, आपला बाप म्हणायचा वाढलाय वाढलाय. मग गुरुजी म्हणायचा जन्मतारीख, आपला बाप म्हणायचा त्याच्या विचारावं लागल. आपल्या वेळेस काच कॅलेंडर आले, आपल्या आईला विचारलं का हे कधी झालं, आपली आई म्हणायची बाबा लय पावसाळा झाला त्यासाठी थोरला, त्या बापाचा गांजा पकडला त्यासाठी धाकटा, आणि तो बापा घरात आंब्या अडकला त्यासाठी ठकी, आणि काळ्या शिडीला 9 बकरं झाली त्यासाठी गंगी. मग गुरुजी म्हणला हे बसवायचं पुढं, मग गुरुजीला बसवली 1 6 ते 10 6.
काय होतं आपल्याला 7वी पर्यंत पाटी, तिला साठा नाही, नुसतं खापा. बरं खापराची फुडी तो म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची. बरं पत्र्याची पाटी अशी नमुना होती, थुका लावल्याशिवाय उठत होत. आपण लिहायचंच बंद केलं, पेन्सिल खायला सुरुवात केली. आणि आपल्या दप्तराची पिशवी म्हणजे काय यांच्यासारखी शॅब होती का खाताची कोण? आणि त्याच्यात काय दप्तर का कौठ बोर चिचा. आपल्याला काय कमरेला काय पट्टे होते का घरगुट्याला लाकूड. भूक लागली का आता चालवायचा, जेवला का आता उतरायचा. आणि अंडरपॅन्ट तर नवी पोत नव्हती, अख्खा मोकळा कार्यक्रम. नवीपर्यंत सगळी मोकळी घ्या आणि तेव्हा असं वड्याला पाणी राहायचं पहिलं. आणि आपण सगळे आंघोळीला पुढं भोंगळे जड्डे वड्याच्या कडाला मंडळी वाड्या आणि पाण्यात पसरायचं, बाहेर यायचं, वाळूत पसरायचं. टाकलं का परत पाण्यात. तेव्हा जर घरचे आले चड्ड्या वड्यालाच. जाऊ द्या महाराज, आपल्या घरात गरिबी होती पण आपल्या आपल्याला देव होते. त्यांनी आपल्याला शिकायला वागायचं शिकवलं. आणि हे सगळे स्टेजवरती खाली बसले हे महाराज विराज मंडळी आपण मोठे ठरलो ना, हे त्यांच्या शिकवणीमुळे ठरलो. आता काय यांना काय कमी, त्यांना खायला प्यायला होतो, रोग झालाय त्यांना. नाही एका तरी चेहरे होते का काही आहे. तुम्हाला टेन्शन काय, हो दे ना प्रेयसीचं लग्न, हो दे ना, काय आणि तिनंच ती घालला मेसेज टाकेल होता येण्या. तुला मरतो का विचार करा. जर तो लाभ तुम्हाला पाहिजे असेल इथे तुम्ही काय काळजी करायची नाही, तर त्याला मागच्या जन्मीचं काय पाहिजे. सगळ्यांचंच भाग्य असेल का त्याच्यात आशीर्वादाचा फोटो शुद्ध माऊलीचा आहे. पत्रिकेत फोटोच कुरेकर बाबांचा आहे. म्हणजे ज्याला माऊली पाहिजे असेल त्याने कुरेकर बाबांना पाहिजे सध्या. आणि ही माणसं पुन्हा आता आमच्यासारखी बामटे सोडा, पण ही माणसं गेल्यावर पुन्हा माणसं होणार नाही. महाराज तुमच्या भागाला परमार्थाचा वसा आहे. तुमची जी माती आहे ही मुळातच परंपरेपासून साधू संतांची माती आहे. या मातीनं खानदेशानं वारकरी संप्रदायाला फार फार मोठी रत्न दिलेली आहे. आणि ती परंपरा फक्त टिकून राहिली आणि त्यांच्या आशीर्वादाला आपल्याला ते पूर्ण करायचे. आपण काही नवीन करतो असं काही. आता फुले बाबांसारखी मोठे बाबांसारखी माणसं या भागातली झाली, या परिसरातली झाली. आणि ती जी रत्न झाली ना महाराज, ती जरी मऊ मृत झाली तरी विचारानं ती प्रत्येकाच्या हृदयात राहिली आणि ती आज राहणार कार्य. असं नाही होते, असं नवीन गोष्टी साध्य होत नाही असं नाही. त्याला मातानं तर नका मानू महाराज, पण गावाला परिसराला कोणत्या तरी साधूच्या पायाचा वासच लागतो. असं उभे जातं काही बावळा लोक झाले, लोक म्हणते बास झालं तर झालं, तसं नाही. माना नाही तर नका मानू, पण ज्या सज्जनाचा वारा सुद्धा त्या गावाला लागला तरी उद्धार आहे. हा आता इथे एकनाथ महाराज सद्गिरांसारखी माणसे, आजनाळेकर महाराजांसारखी माणसे, या माणसांनी परमार्थातल्या क्रांत्या घडीत आणल्या. कुरेकर बाबा ही भूमी संतांची आहे. खानदेश ही भूमीच मुळात संतांची. आता आपण थोडं भौतिक दृष्ट्या पाहतो पण आध्यात्मिक दृष्ट्या तिच्याकडं पाहत नाही. नाहीतर तुम्ही जेवढे देवस्थान आहे सगळ्यात मोठ्या धर्मशाळा तुमच्याच आहे. पंढरपूर, आळंदी असं आहे आणि या भागाला वरदान आहे. असं नाही चालत. त्याची कोणी सत्य करेल. काही लोक सत्य करतात पण निवडणूक निवडून उभं राहायचं मग झालं लोक जीव. इथं तसं नाही. इथं यारे यारे बोलते आता आपल्याला सत्यात 2 कामं करायचे. काय का
एक ज्यांच्या ज्यांच्याकडे घरी गेल्यावर जुने मोबाईल असतील त्याने ते जुने मोबाईल सगळे उद्या जमा करायचे आणि ते रिपेअर करायचे आणि ते गरीबाच्या पोरांना ऑनलाईन शाळेत देऊन टाकायचे. तुमचा एक मुलगा जर एक मुलीला जर तुम्ही मोबाईल दिला महिन्यामध्ये ती गरीबाची मुलगी जर एक 10वी शिकली तर तिच्या गालावरचा हसू तुम्हाला पाठवून भेटेल. आणि बसलेल्या सगळ्या माणसांनी 1 रुपया का होईना पण आपण महाराष्ट्रात जन्माला आलो आणि आपल्याकडे राम मंदिर आहे होणार आहे त्याला 1 रुपया द्यायचा. 1 रुपया द्या 2 रुपये द्या पण म्हणता आलं पाहिजे माझ्या आजोबाने ह्या मंदिराला 5,000 दिले होते. आणि एवढी 2 कामं करायची. भांडण मजा राहिली नाही आता. वाद घालण्यात भांडण करण्यात मजा राहिली नाही. खून मर्डर करण्यात आता काही राहिलं नाही. आता फक्त आजचा दिवस आनंदाने घालवा. वारकरी संप्रदायातल्या लोकांनी सुद्धा एकमेकाला कमी लिखून द्वित करण्यापेक्षा सगळे एकत्र राहायला शिका. ह्या बाबा त्याला नाव ठेवतो ते मी कोणत्या टोळीत घुसलो नाही आलं आपलं कोणतं जमलंच नाही. आपण आयुष्यात कुणाला कधी नावही ठेवलं नाही, कुणामध्ये घुसलोय नाही, कुणाबद्दल बोलायचंय नाही आणि कुणाचं काही ऐकायचं नाही. आपला सेपरेट तांड आहे. असं कधी ऐकलं तर तुम्ही इंदुरीकर आमच्या महाराजाला कधी बोलणारच नाही आणि मरेपर्यंत बोलायचं. पण वारकरी संप्रदायातल्या माणसांनी सुद्धा याला त्याला कमी लेखण्यापेक्षा ही श्रीमंती वाढवली पाहिजे. ही श्रीमंती वाढ ही संप्रदायाची. आणि एवढी लोक सभेला आणायला 20 लाख रुपये लागले असते. मलाच तुम्हाला 5-7 लाख द्यायला काय हरकत आहे? अरे उलट तुम्ही म्हणलं पाहिजे इंद्रिकर आपला माणूस यालाही 7-8 महिने काही नव्हतं घ्या. विनोद नाही महाराज पण ही श्रीमंती वाढवली पाहिजे. प्रत्येक जाऊ दे इंद्रिकरचं कीर्तन चुकीचं असेल निदान 4 लोकांच्या मनापर्यंत जात आहे ना. हा काही लोक म्हणतात त्या कीर्तनाला शास्त्र नाही. शास्त्र सांगायचं कोणाला? मग आपण म्हणायचं आत्मा कुंडली गेलो तुम्हाला मी कवा निघून गेलो ना आत्मा कवा गेला मला काय माहिती नाही. आता ही कीर्तन काळाची गरज आहे. एकमेकाला कमी लहान मला म्हणायचं का नाही 11:30 वाजले तुम्ही ठरवेल काय आज वाजली की मग विनोदाचा भाग सोडा जप्त कमिटी काय पण हे कधी होईल? भाग्य तरी नव्हे तो का म्हणे हे